हालेलुया. आजच्या भक्तीला आपण सुरुवात करू. आपण सर्वजण उठून उभा राहू प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि सुरुवातीला आपण डोळे बंद करू आणि प्रार्थनेने सुरुवात करू. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो. कारण प्रभुदेवा तू महान आहेस, अद्भुत आहेस. या जगामध्ये परमेश्वरा तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद देतो आठवडाभर तू आमचा सांभाळ केला, आठवडाभर प्रभुदेवा तू आमची काळजी घेतली आणि प्रभू आजचा दिवस दिला की प्रभुदेवा आम्ही एकत्र यावं आणि प्रभुदेवा तुझी भक्ती आराधना करावी, तुझी स्तुती करावी. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आजचा दिवस आम्ही तुमच्या महानाताम देत आहे प्रभुदेवा. पवित्र आत्मा आम्ही तुमचं स्वागत करत आहे. आजच्या भक्तीचा चालक मालक तू स्वतः हो आणि प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव करून घे. प्रभुदेवा आम्हा सर्वांना एकत्र जमा केलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे सर्व मार्ग मोकळे करा आणि तू प्रत्येकाला आजच्या भक्तीमध्ये घेऊन ये. धन्यवाद देतो, ती स्तुती करतो. पुन्हा एकदा आजचा संपूर्ण दिवस आम्ही तुमच्या महानातामध्ये देत आहे. आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित करा, येणारं वचन तुम्ही आशीर्वादित करा आणि तू आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल. धन्यवाद देतो, ती स्तुती प्रशंसा करून प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन, आमेन. आपण एकत्र एक स्तोत्रसहिताचं वाचन करणार आहोत. स्तोत्रसहिता याचा 11वा अध्याय आपण काढू. स्तोत्रसहिता 11वा अध्याय. स्तोत्रसहिता 11 आपण सर्वांनी एकत्र वाचू. मी परमेश्वराचा आश्रय केला आहे, तर मग तुम्ही माझ्या जीवाला असे का म्हणता की तू पक्ष्याप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा. कारण पहा, दुर्जन धनुष्य वाकवत आहेत, सरळपणाच्यांना अंधारात मरावयासाठी दोरीला तीर लावत आहेत. आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र मानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यास आजमावतात. परमेश्वर नीतिमानाला कसाच लावतो, त्याला दुर्जनाचा व अततायी माणसाचा वीट येतो. दुर्जनावर तो पाशावर पाश टाकेल. अग्नी, गंधक व दाहक वारा याचा प्याला त्याच्या वाट्यास येईल. कारण परमेश्वर न्याय आहे, त्याला नीतिमत्व प्रिय आहे. सरळ असलेल्यांना त्याचे दर्शन होईल. परमेश्वर वाचलेलं स्तोत्र आशीर्वादित करू आणि यामध्ये सांगत आहे की परमेश्वर नीतिमानाला काय लावतो, कसाच लावतो. आणि सांगत आहे की कारण परमेश्वर न्याय आहे. आपल्या जीवनामध्ये समस्या येणार, अडचणी येणार, परंतु आपण हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की परमेश्वर न्याय आहे, परमेश्वर नीतिमान आहे आणि जे सरळ प्रमाणात चालतात, जे परमेश्वरावरती भाव ठेवतात त्यांना तो दर्शन देणार आणि त्यांना तो परमेश्वर आशीर्वादित करणार. म्हणून या दैहिक संकटामधून जात असताना आपल्याला घाबरून जायचं नाही, तर परमेश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. या वेळेमध्ये आपण सर्वांनी उभा असतानाचे गीत गाऊ. परमेश्वराला स्तवा निरंतर, परमेश्वराला स्तवा.
निरंतर परमेशाला सभा करना विना सतार घेऊन करना विना सतार घेऊन जगदीशाला सभा जगदीशाला सभा निरंतर परमेशाला सभा परमेशाला सभा निरंतर परमेशाला सभा मागवुनिया मृदुंग करुणी वाजवुनिया मृदुंग करुणी नर्तन त्याला सभा नर्तन त्याला सभा निरंतर परमेशाला सभा परमेशाला सभा निरंतर परमेशाला सभा तत्रयत्र पाद्याच्या नादे तत्रयत्र पाद्याच्या नादे विश्वपतीला सभा विश्वपतीला सभा निरंतर परमेशाला सभा परमेशाला सभा निरंतर परमेशाला सभा मंजुध्वनीच्या उच्चध्वनीच्या मंजुध्वनीच्या उच्चध्वनीच्या चांदावरच्या सभा चांदावरच्या सभा निरंतर परमेशाला सभा परमेशाला सभा निरंतर परमेशाला सभा प्राणी मात्र हो सभा परेशा प्राणी मात्र हो सभा परेशा परमेशाला सभा परमेशाला सभा निरंतर परमेशाला सभा परमेशाला सभा निरंतर परमेशाला सभा वर्णात्याचे वर्णात्याचे प्रताप महती वर्णात्याचे प्रताप महती गाऊन त्याला सभा गाऊन त्याला सभा निरंतर परमेशाला सभा परमेशाला सभा निरंतर परमेशाला सभा परमेशाला सभा निरंतर परमेशाला सभा परमेशाला सभा निरंतर परमेशाला सभा हालेलुया मोठ्यात हालेलुया आपण बसून घेऊ आणि बसून काही वेळ आपण परमेश्वराची स्तुती करू अपने अभी जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद।
धन्यवाद. आपण मोठ्या आवाजामध्ये गीत गाऊ आणि आपण टाळ्या वाजवू आणि प्रभूला धन्यवाद देऊ. प्रभूला आपण गौरवू. प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है, वो आने वाला है. यीशु जिंदा है, वो आने वाला है. कोटि कोटि धन्यवाद. मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है, वो आने वाला है. यीशु जिंदा है, वो आने वाला है. आनंद देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. चंगा करने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. आनंद देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. चंगा करने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है, वो आने वाला है. यीशु जिंदा है, वो आने वाला है. जय देने वाले प्रभु यीशु को जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है,
किती जण आनंदी आहे? मी आनंदी आहे म्हणा सगळ्यांनी मोठ्यानं मोठ्यानं अजून मोठ्यानं प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. यावेळी प्रभू का धन्यवाद करूंगा उसकी संगती में सदा रहूंगा. आपण मोठ्या आवाजामध्ये टाळ्या वाजवू आणि प्रभूची स्तुती करून देवाचा गौरव करू. प्रभु का धन्यवाद करूंगा उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आया. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आया. यीशु के साथ अन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको. मेरे यीशु के साथ अन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा. उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरे जीवन की हर परेशानी में खुद जाता है आशा का द्वार. मेरे जीवन की हर परेशानी में खुद जाता है आशा का द्वार. कभी ना डरूंगा कभी ना हटूंगा चाहे जान भी देना पड़े. कभी ना डरूंगा कभी ना हटूंगा चाहे जान भी देना पड़े. प्रभु का धन्यवाद करूंगा. उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो यीशु ही मेरे जीवन का साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो यीशु ही मेरे जीवन का साथी. मेरी जरूरतों को पूरा करता है वो, घटी नहीं मुझको. मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा. उसके संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा. मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा.
भक्ति समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। एक भक्ति समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। कितना अच्छा है, कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी। मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको। मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। हालेलुया। आपण सर्वजण उठून उभा राहू आणि उभा राहून आपण काही वेळा आराधना करू. आपण करा आनंद 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 ख्रिस्त नामात होऊन या धुंद. करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊन या धुंद, ख्रिस्त नामात होऊन या धुंद. करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊन या धुंद, ख्रिस्त नामात होऊन या धुंद. आनंदाने टाळ वाजवा, आनंदाने टाळ वाजवा, नाचा तुम्ही सगळ्यांना नाचवा, नाचा तुम्ही सगळ्यांना नाचवा. पावित्र्याने हृदय सजवा, जीवनात येशू ख्रिस्ताला बोलवा, जीवनात येशू ख्रिस्ताला बोलवा. करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊन या धुंद, ख्रिस्त नामात होऊन या धुंद. जय घोषाने हात उंचवा, जय घोषाने हात उंचवा, येशूचे नाव जगी गाजवा, येशूचे नाव जगी गाजवा. येशूच्या नावे पापांना वाचवा, येशूचे सामर्थ्य तुम्ही दाखवा, येशूचे सामर्थ्य तुम्ही दाखवा. करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊन या धुंद, ख्रिस्त नामात होऊन या धुंद. करा आनंद आनंद आनंद, करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊन या धुंद, ख्रिस्त नामात होऊन या धुंद.
आपण आणखीन एक गीत गाऊ उपासना संगीत मधलं 333 नंबरचं, प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. सुचे मनाचे आधीचा देवाचे समाधान पाव. तू चालवी तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभू स्वतः चालवी. कधी क्लेशाच्या समयी कधी क्लेशाच्या प्रलयी सुखातली सुखातली तो चालवी तो आम्ही. तो चालवी तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभू स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो संतुष्ट आता राहतो. तो हर्षवी की दुःखरी तरी प्रेमाने चालवी. तो चालवी तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी प्रभू स्वतः चालवी. Thank you. यावेळी आपण आपले डोळे बंद करू. Thank you Jesus. Hallelujah. Thank you Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you Jesus. धन्यवाद देतो परमेश्वरा, स्तुती करतो. Thank you Lord. Hallelujah. 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 Thank you Jesus. Thank you Lord. Hallelujah. Hallelujah. यावेळी आपण डोळे बंद करू आणि आपण प्रभूची आराधना करूया.
कारण परमेश्वर आपल्याला कधीच सोडणार नाही, परमेश्वर आपल्याला कधीच टाकणार नाही प्रियानो. आणि तो सांगत आहे की मी हात त्याचा धरतो, संतुष्ट आता राहतो, तो हर्षवी की दुःखवी तरी प्रेमाने चालवी. आपला परमेश्वर नेहमी आपल्याला चालवत असतो प्रियानो, नेहमी आपल्याला तो मार्गदर्शन करत असतो. नेहमी आपला दुःखाचा प्रसंग असू दे किंवा आपल्या आनंदाचा प्रसंग असू दे, तो नेहमी आपल्या बरोबर असतो प्रियानो. काही वेळेला आपले जवळचे लोक, आपले आप्तजन, आपले नातेवाईक सुखाच्या प्रसंगी, आनंदाच्या प्रसंगी आपल्या सोबत असतात, परंतु जेव्हा आपल्याला अडचण असते, समस्या असतात, आपल्या जीवनामध्ये बिकट परिस्थिती असते, तेव्हा आपले नातलग, आपले मित्रमंडळी सर्व सोडून जातात प्रियानो. परंतु परमेश्वर नेहमी आपल्या बरोबर असतो. आपल्या दुःखामध्ये, आपल्या संकटामध्ये, आपल्या सर्व परिस्थितीमध्ये, आपल्या चांगल्या परिस्थितीमध्ये, सर्व परिस्थितीमध्ये तो परमेश्वर नेहमी आपल्या बरोबर असतो प्रियानो. कारण त्याचं वचन सांगत आहे की मी तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि मी तुम्हाला कधीच टाकणार नाही. परमेश्वराचं वचन सांगत आहे की मी युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे, मी नेहमी तुमच्या बरोबर आहे, मी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे, मी नेहमी तुमच्या सोबत राहून तुमच्याशी सहभागिता करण्यासाठी तयार आहे. थँक्यू लॉर्ड. या वेळेमध्ये आपण आराधना करत असताना आपले डोळे बंद करू, आपले अंतःकरण परमेश्वराला लावू आणि पूर्ण अंतःकरणानं त्या देवाची आराधना करू प्रियानो. थँक्यू लॉर्ड. आपण त्याच्या मंदिरी स्तुती आराधना करूया, आपण त्याच्या मंदिरी स्तुती आराधना करूया, आपण त्याच्या मंदिरी स्तुती आराधना करूया, आराधना प्रभू येशूला, आराधना प्रभू येशूला. आपण त्याच्या मंदिरी, आपण त्याच्या मंदिरी स्तुती आराधना करूया. सर्वजण मोठ्या आवाजामध्ये, आपण त्याच्या मंदिरी स्तुती आराधना करूया, आपण त्याच्या मंदिरी स्तुती आराधना करूया, आराधना प्रभू येशूला, आराधना प्रभू येशूला. आपले हात उंचावून, आपले हात उंचावून, आपण सर्वांनी हात उंच करून त्याची आराधना करूया, आपले हात उंचावून त्याची आराधना करूया, आपले हात उंचावून त्याची आराधना करूया, आराधना प्रभू येशूला, आराधना प्रभू येशूला. स्वतःला विसरून जाऊया, स्वतःला विसरून जाऊया, त्याची आराधना करूया, स्वतःला विसरून
त्याची आराधना करूया. स्वतःला विसरून जाऊया, त्याची आराधना करूया. प्रभु येशूला आराधना, प्रभु येशूला. सर्वजण उच्च स्वराने त्याची आराधना करूया. सर्वजण उच्च स्वराने त्याची आराधना करूया. सर्वजण उच्च स्वराने त्याची आराधना करूया. आराधना प्रभु येशूला. आराधना प्रभु येशूला. आपण त्याच्या मंदिरी, आपण त्याच्या मंदिरी, सर्वजण मोठ्या आवाजामध्ये त्याची आराधना करूया. आपण त्याच्या मंदिरी स्तुती आराधना करूया. आपण त्याच्या मंदिरी स्तुती आराधना करूया. आराधना प्रभु येशूला. आराधना प्रभु येशूला. आराधना, आराधना प्रभु येशूला. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रभुदेवा, आम्ही तुझी आराधना करतो. प्रभुदेवा, आम्ही स्वतःला विसरून जाऊ परमेश्वरा, तुझा महिमा करतो, तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो परमेश्वरा. प्रभुदेवा, आमचे हात उंच करून परमेश्वरा तुला आराधना करतो, कारण प्रभुदेवा तू इस्रायलाच्या स्तवनामध्ये बसणारा देव आहेस. प्रभुदेवा, आम्ही जेव्हा बोबड्या वटानं स्तुती करतो तेव्हा तू आमच्या भक्तीमध्ये उपस्थित राहतोस. प्रभुदेवा, तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती आमच्या प्रार्थनेमध्ये असते, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, तुमच्या सानिध्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. प्रभुदेवा, इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. धन्यवाद देतो. प्रत्येक व्यक्तीची तू आज वैयक्तिक भेट घे आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या कुणाला देवाचा आत्मा प्रेरणा देत असेल त्यांनी प्रार्थना करा. देवाला महिमा द्या आजच्या भक्तीसाठी. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तुझे गौरव, तुझे गौरव. आजचा सुंदर वेळ तू आम्हाला दिलास परमेश्वरा. केवळ तुझी महिमा आहे प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा आहे प्रभू देवा. आज आम्ही मंदिरामध्ये येऊ शकलो. आज अनेक जण प्रभू देवा आजचा दिवस पाहू शकले नाहीत, परंतु परमेश्वरा तू आम्हाला जिवंताच्या भूमीवर सुरक्षित ठेवलेले आहेस प्रभू. म्हणून आम्ही आज तुझ्या मंदिरात येऊ शकलो प्रभू परमेश्वरा. ही केवळ तुझी कृपा आहे परमेश्वरा. धन्यवाद परमेश्वरा. तुझ्या मंदिरामध्ये येण्यासाठी आमचे मार्ग तू मोकळे केलेले आहेत आणि जे कोणी येणार आहेत प्रभू देवा त्यांचेही मार्ग तू मोकळे कर. आणि जे कोणी आजारी असतील प्रभू देवा त्यांना तू बरे कर प्रभू. तुझी साक्षी देण्यासाठी, तुझं गुण गौरव गाण्यासाठी प्रभू देवा या मंदिरामध्ये त्यांना तू घेऊन ये प्रभू परमेश्वरा. देवा, तुझे गौरव आमच्या मुखातून व्हावं, आमच्या मंडळीच्या जरी प्रभू देवा तुझा महिमा व्हावा म्हणून प्रभू देवा तू सहायता कर परमेश्वरा.
देव बाप्पा आजची भक्तिगीतं गाण्यासाठी तू आम्हाला सहायता केलंस प्रभू. आराधना गीतं गाण्यासाठी प्रभू तू आम्हाला तू सहायता केलंस. तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा. आजच्या तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आशीर्वादित केलंस देवा. तुझे आभार मानतो परमेश्वरा. धन्यवाद परमेश्वरा. तुझ्या उपस्थितीमुळे आम्ही हर्षित झालो प्रभू परमेश्वरा. धन्यवाद प्रभू. आणि येथून प्रभू देवा जे काही आज सभा आहे प्रभू देवा तुझ्या हातामध्ये घे प्रभू. आणि आमच्या बाळकांना प्रभू देवा तू आशीर्वादित कर. त्यांच्या मुखाद्वारे तू बोल परमेश्वरा. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नामात नाही प्रभू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण बसून घेऊ सुरुवात. हालेलुया. कुणाला साक्ष द्यायचे तर तुम्ही साक्ष देऊ शकता. देवाला धन्यवाद देते. 2 दिवस झाला खूप ताप होता आणि तापासोबत संडास पण करून घेऊ लागलो. मी रात्री प्रार्थना केली की त्याला चर्चमध्ये जाण्यासाठी शक्ती सामर्थ्य द्यावे. ताप कमी होते. प्रभूने कार्य केलं. सर्व करून प्रवेश हॅरोनला प्रभूनं आरोग्य दिलं त्याबद्दल परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. माझं घरी जाणं येणं परमेश्वराची आता सिस्टर घरी जाऊन आल्या आणि त्या गोष्टीमध्ये परमेश्वराने त्यांना सहाय्य केलं. प्रवासामध्ये परमेश्वराने त्यांना मदत केली त्याबद्दल परमेश्वराची स्तुती असो. डॉन मावशीच्या बद्दल परमेश्वराला स्तुती असो. मागील काही दिवसामध्ये त्या आजारी होत्या आणि आपण सर्वजण प्रार्थना करत होतो. परमेश्वरानं त्यांना पूर्णपणे बरं केलं. आणि विशेष चव्हाण आंटीसाठी तुम्ही रेग्युलर प्रार्थना करा. उद्यामध्ये असताना परमेश्वराने त्यांना शक्ती पुरवावी, सामर्थ्य पुरवावी यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. खूप त्रास होत होता गुडघ्याची बसण्याची दवाखान्यात गेला सर्व तपासणी केल्या. दुसरं काय स्वतःपासून प्रार्थना केलो आणि ते लावून सोडून घेतलो. तपासणीमध्ये थायरॉइड निघाली. सुरुवात झाली. सर्व प्रार्थना करण्यासाठी मला आरोग्य होता. उस्मॅन्टीसाठी आपण देवाला धन्यवाद देऊ. पाय दुखत असताना परमेश्वराने त्यांना सहाय्य केलं, आरोग्य दिलं आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण दररोज प्रार्थना करणार आहोत. थायरॉइडसाठी परमेश्वराने त्यांना कृपा पुरवावी आणि परमेश्वराने त्यांना पूर्णपणे बरं करावं यासाठी. म्हणजे अजून एक साक्षी मिळाला. धन्यवाद की मागच्या सोमवारी मंगळवारी बहिणीचं सीझर करण्यात आलं आणि सीझर मग बाळाचं वजन कमी होतं पण सीझर आणि कमी होणार म्हणून आम्ही सीझर करून घेतलं. बहिणीची तब्येत आता चांगली आहे पण बाळाला आम्ही काचेमध्ये ठेवलेलं आहे. देवाने त्याला आरोग्य द्यावं प्रार्थना करणार. अजून काचामध्ये प्रभावती सिस्टर यांच्या बहिणीसाठी परमेश्वरानं त्यांचं सीझर आशीर्वादित केलं, व्यवस्थित केलं. परंतु बाळाला परमेश्वरानं सहाय्य करावं. काचेमध्ये आहे तर परमेश्वरानं कृपा पुरवावी यासाठी आपण प्रार्थना करू. आमच्या आठवड्यात आमचं मुखेड या ठिकाणी लग्न होतं तर ते जाणं येणं सुरक्षित केल्यामुळे आशिष त्याची साक्ष आहे. त्याचा प्रवास परमेश्वरानं आशीर्वादित केला आणि लग्नामध्ये जाणं येणं आशीर्वादित केलं त्याबद्दल परमेश्वराला स्तुती असो. हालेलुया. मी पण साक्ष देतो की मागेल मी कोल्हापूरमधून आलो आणि आल्यानंतर थोडंसं मला टेन्शन आलं होतं कारण चर्चचं भाडं द्यायचं होतं आणि 6-7 महिन्याचं थांबलं होतं भाडं आणि तेव्हा मी काळजीमध्ये होतो आणि परमेश्वराला प्रार्थना पण करत होतो की देवानं दरवाजा उघडावा. आणि मागच्या रविवारी परमेश्वरानं अद्भुतरित्या परमेश्वरानं कार्य केलं आणि आपण आतापर्यंत सर्व भाडं देऊ शकलो चर्चचं. त्याबद्दल परमेश्वराला स्तुती असो. तर त्यासाठी सुद्धा विशेष तुम्ही प्रार्थना करा. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वरानं मार्ग मोकळे करावेत हॉलच्या संदर्भामध्ये आणि परमेश्वरानं कृपा पुरवावी आणि परमेश्वरानं दरवाजे उघडावेत यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करू आणि या साक्षीसाठी आपल्यामध्ये बाळकीनबाई ज्येष्ठ बाळकीनबाई त्या प्रार्थना करते. साक्ष त्यांनी दिली कोणाला प्रवासामध्ये त्यांना मदत करायसाठी
मागते स्तुती करते. तू कर प्रभू बाबा. हे बाबा जे आजारी आहेत आमच्या मंडळीमध्ये त्यांना स्पर्श कर प्रभू बाबा. आणि तू त्यांना आरोग्य दे की तू त्यांना आरोग्य करते प्रभू बाबा. तुझी दया पुरे कर, तुझी कृपा पुरे कर. अरुणला तुझ्या हाती देते, त्याला तू बरं केलं म्हणून तू सुटका करते. अजूनही जो अशक्तपणा आहे तो सर्व काढून तो बाबा प्रभू तुझ्या बहिणींना स्पर्श कर, त्यांना तू आरोग्य दे आणि त्यांच्या बाळाला स्पर्श कर प्रभू बाबा. वजन कमी आहे तू सांगतोस, त्यांना तू ती देणगी केलेली आहेस, त्याचं रक्षण तू करणारा परमेश्वर आहेस. आम्ही तुझ्या हाती त्या बाळाला देत आहोत प्रभू बाबा. त्याचं रक्षण कर, त्याला प्रभू बाबा लागणारी गरज जी आहे ती सर्व तू भरून दे. दया कर आणि तुझी कृपा कर हे बाबा. आम्ही आता जे वचन ऐकणार आहोत त्यावर तुझा आशीर्वाद असू दे प्रभू बाबा. ते ग्रहण करण्यासाठी आमचे आत्मा, मन, कान आमचे तुझ्याकडे लागले असावे यासाठी तुझी विशेष करून कृपा करू. धन्यवाद देते, स्तुती करते. गणेश येशूच्या नावाने मागते. हालेलुया. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. अजून मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. देवा स्तुती असो. आज आपण देवाच्या वचनामधून आपण पाहणार आहोत आणि आजपासून एका नवीन विषयावरती आपण अभ्यास करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा यावरती अभ्यास करू शकता. खूप सुंदर विषय आहे. तर आजचा विषय आहे की निवासस्थान, पवित्र निवासस्थान. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं की टॅबरनॅकल. काय म्हटलं जातं? टॅबरनॅकल. आणि त्याला मराठीमध्ये निवासस्थान म्हटलं जातं. आणि निर्गममध्ये आपल्याला त्याच्याबद्दल रेफरन्स आपल्याला पाहायला मिळतात. तर पवित्र स्थान परमेश्वरानं तयार केलं. परमेश्वरानं नाही तर मोशेला त्याबद्दल ब्ल्यूप्रिंट देण्यात आली परमेश्वराकडून. आणि मोशेनं काय केलं की पवित्र स्थान बनवलं. तो निवासस्थान, देवाचं पवित्र निवासस्थान त्यानं तयार केलं. टॅबरनॅकल त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि हिब्रू शब्दापासून हा शब्द आलेला आहे. त्याला मिस्खान म्हटलं जातं. MISKHAN, मिस्खान. आणि मिस्खान याचा अर्थ आहे की रेसिडेन्स किंवा वेडिंग प्लेस. रेसिडेन्स म्हणजे काय म्हटलं जातं? रेसिडेन्स म्हणजे निवासस्थान, राहण्याचं ठिकाण. आपण आपल्या घराला काय म्हणतो? रेसिडेन्स म्हटलं जातं, कारण का आपण त्या घरामध्ये राहतो. किंवा टॅबरनॅकल याचा अर्थ, मिस्खान याचा अर्थ आहे की ड्वेलिंग प्लेस, म्हणजे राहण्याचं ठिकाण. जिथं कोणीतरी राहत आहे त्या ठिकाणाला ड्वेलिंग प्लेस म्हटलं जातं, रेसिडेन्स म्हटलं जातं. आणि टॅबरनॅकल याचा अर्थ आहे की निवासस्थान, पवित्र निवासस्थान असं म्हटलं जातं. त्यानंतर काही वेळेला या निवासस्थानाविषयी आपण जेव्हा अभ्यास करत जातो त्याला टेंट ऑफ कॉंग्रिगेशन म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? टेंट ऑफ कॉंग्रिगेशन. याचा अर्थ की मंडळीचा तंबू, चर्चचा तंबू, मंडळीचा तंबू म्हटलं जातं. आणि काही वेळेला टेंट ऑफ मीटिंग म्हटलं जातं, म्हणजे सभागृह, जिथं सभा भरते तो मोठा तंबू, टेंट ऑफ मीटिंग, सभा मंडप सुद्धा त्याला म्हटलं जातं. हे झालं टॅबरनॅकल किंवा परमेश्वराच्या निवासस्थानाविषयी थोडक्यात त्यांच्या शब्दांचा अर्थ. आणि यामध्ये आपण जेव्हा विचार करतो की मोशे जेव्हा सिनाय पर्वतावर गेल्यानंतर परमेश्वरानं पवित्र स्थानाबद्दल त्याला काय केलं? माहिती सांगितली. आणि पवित्र स्थान कसं बांधायचं आहे किंवा हे निवासस्थान टॅबरनॅकल कसं त्याची बांधणी करायची आहे, त्याची लांबी असेल, रुंदी असेल, किंवा त्या निवासस्थानामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजेत, त्या सर्व गोष्टी परमेश्वरानं काय केला? मोशेला सांगितल्या. कधी सांगितल्या? की जेव्हा मोशे सिनाय पर्वतावर परमेश्वराला भेटण्यासाठी गेला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि परमेश्वरानं त्याला टॅबरनॅकल, परमेश्वराचं निवासस्थान, जिथं परमेश्वर राहू इच्छितो, जिथं परमेश्वर वस्ती करतो, ते ठिकाण बांधण्यासाठी परमेश्वरानं मोशेला सांगितलं. आणि त्यानंतर काय झालं की त्यानंतर मोशेनं निवासस्थान बांधलं. त्यासाठी आपण काही रेफरन्स वाचणार आहोत. निर्गम याचा 25 अध्याय 8 वचन वाचा. माझा त्याच्यामध्ये निवास व्हावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान करावे. आणि इथं परमेश्वर मोशेला सांगत आहे की मी त्यांच्यामध्ये काय करावा?
निवास करावा, मी त्यांच्यामध्ये म्हणजे कोणामध्ये? इस्रायल लोकांच्या मध्ये मी निवास करावा, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान बांधावे. परमेश्वर मोशेला सांगत आहे सिनाय पर्वतावरती असताना की तू इस्रायल लोकांना सांग की त्यांनी माझ्यासाठी काय करावं? एक तंबू बांधावा, जिथं मी निवास करेन, जिथं माझं वास्तव्य असेल, आणि त्यांना तो पवित्र स्थान किंवा ते टॅबरनॅकल, परमेश्वराचं निवासस्थान बांधण्याची आज्ञा परमेश्वरानं मोशेला सांगितली. त्यानंतर 25-22 तेथे तुला मी भेट देत जाईन आणि इस्रायल लोकांसाठी ज्या काही गोष्टी संबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे त्या सर्वांविषयी मी दयासनावरून आणि त्या आज्ञापटाच्या कोशावर असलेल्या दोन्ही करुबामधून तुझशी बोलत जाईन. आणि तेथे मी तुला काय करेन? भेटत जाईन. त्या निवासस्थानामध्ये, त्या परमपवित्र स्थानामध्ये, टॅबरनाकलमध्ये परमेश्वर सांगत आहे की मी तुला काय करत जाईन? भेटत जाईन आणि इस्रायल लोकांसाठी ज्या काही गोष्टी संबंधाने आज्ञा देणार आहे त्या सर्वाविषयी मी दयासनावरून साक्षपटाच्या कोशावरील दोन्ही करुबामधून तुझ्याशी बोलत जाईन. हालेलुया. म्हणून निवासस्थान बांधण्याचे या 2 वचनामधून एक प्रामुख्याने 4 उद्देश इथं परमेश्वरानं सांगितलेला आहे. त्यामधला पहिला उद्देश आहे की मी त्यांच्यामध्ये काय करावा? निवास करावा. परमेश्वर आपल्या सर्वांच्या सोबत राहावा, परमेश्वर आपल्या सर्वांच्या सोबत सहभागिता करावी, इस्रायल लोकांच्या सोबत तो नेहमी असावा. याचा अर्थ की जे देवानं निवडलेले लोक आहेत त्या लोकांच्या सोबत परमेश्वराला राहण्याची इच्छा होती, म्हणून मी त्यांच्यामध्ये निवास करावा, मी लोकांच्या मध्ये राहावं, मी माझ्या लोकांच्या सोबत राहावं, यासाठी परमेश्वरानं पवित्र स्थानाची स्थापना केली. म्हणून पहिला मुद्दा की परमेश्वरानं आपल्या सर्वांच्या सोबत राहण्यासाठी. हालेलुया. म्हणून आदाम आणि हवा जेव्हा त्या बागेमध्ये होते आणि बागेमध्ये असताना परमेश्वर नेहमी त्या बागेमध्ये आदाम आणि हवा यांना भेटण्यासाठी येत होता आणि परमेश्वर आपल्याशी सहभागिता करू इच्छित आहे, परमेश्वर आपल्याला भेटू इच्छित आहे आणि परमेश्वर आपल्यामध्ये वास्तव्य करू इच्छित आहे. म्हणून निवासस्थान किंवा पवित्र स्थान बांधण्या पाठीमागचा एक महत्वाचा उद्देश होता की परमेश्वरानं आपल्या सर्वांच्या सोबत राहावं. हालेलुया. परमेश्वरानं कोणासोबत राहावं? आपल्या सर्वांच्या सोबत राहावं. त्यानंतर दुसरी गोष्ट की इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की 25 आणि 22 वचन जेव्हा आपण वाचतो की तेथे मी तुला काय करेन? भेटत जाईल. निवासस्थान कशासाठी केलं? पहिली गोष्ट की परमेश्वर आपल्या सोबत राहावा यासाठी, दुसरी गोष्ट की तो नेहमी आपल्याला भेटत राहावा यासाठी, आपल्याशी भेटावं, आपल्याशी सहभागिता करावी यासाठी परमेश्वरानं ते निवासस्थान बांधलेलं आहे. तिसरी गोष्ट की लोकांना आज्ञा देण्यासाठी. जेव्हा इथं सांगत आहे की या वचनामध्ये की इस्रायल लोकांच्यासाठी, इस्रायल लोकांना काय करायचं आहे, काय करायचं नाही, त्या सर्व आज्ञा मला काय करायचं आहे? मी देणार आहे. त्या आज्ञा कशाद्वारे देणार? परमेश्वर त्या परमपवित्र स्थानामध्ये यायचा, मोशेशी बोलायचा आणि मोशेद्वारे परमेश्वर काही आज्ञा सुद्धा तिथं तो द्यायचा. म्हणून तिसरी गोष्ट की लोकांना आज्ञा देण्यासाठी, लोकांना काहीतरी प्रेरणा देण्यासाठी, देवाची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी राहावं, परमेश्वराचं काटेकोरपणे आज्ञापालन करावं, यासाठी परमेश्वरानं तो टॅबरनाकल किंवा ते निवासस्थान बांधण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर या 22 वचनामध्ये आणखीन सांगत आहे की तुझ्याशी मी काय करत? बोलत जाईल. हालेलुया. निवासस्थानामधून काय करायचा? परमेश्वर बोलायचा. जुन्या काळामध्ये अशी पद्धत होती की तो त्या पवित्र स्थानामधून, परमपवित्र स्थानामध्ये जे काय कोश ठेवलेला त्या कोशामध्ये परमेश्वर दर्शन द्यायचा आणि फक्त याजकाशीच तो काय करायचा? बोलायचा. म्हणून इथं मोशेला सांगत आहे की मी काय करेन? तुझ्याशी बोलत जाईन. हालेलुया. म्हणून निवासस्थान बांधण्याच्या पाठीमागं किंवा टॅबरनॅकल बांधण्याच्या पाठीमागं 4 महत्वाचे उद्देश परमेश्वराचे होते. पहिला उद्देश कोणता? की परमेश्वरानं आपल्या सोबत निवासस्थान करावं, परमेश्वर आपल्या सर्वांच्या सोबत राहावा यासाठी
दुसरी गोष्ट की आपल्या सर्वांना त्यानं भेटावं, आपल्या सर्वांची सहभागिता करावी, त्यानंतर आपल्याला आज्ञा द्याव्या, आपण काय करावं काय करू नये यासाठी परमेश्वरानं आपल्याला सहाय्य करावं, यासाठी त्याची स्थापना केली. आणि त्यानंतर परमेश्वर लोकांशी बोलू इच्छित होता. हालेलुया. परंतु त्या काळामध्ये लोक परमेश्वराच्या विरोधात वागायचे, म्हणून याजकाला ती जबाबदारी द्यायची आणि परमेश्वर याजकाशी बोलायचा. आणि याजकाशी कोणातर्फे बोलायचा? लोकांच्या बद्दल बोलायचा. आणि त्यानंतर तो याजक त्या लोकांना जाऊन तो निरोप सांगायचा. म्हणून हे 4 उद्देशासाठी परमेश्वरानं पवित्र निवासस्थान तयार केलं. आणि जेव्हा हे निवासस्थान करण्याच्या अगोदर त्याला दर्शन मंडप सुद्धा म्हटलं जाते. काय म्हटलं जातं? दर्शन मंडप. त्याला टेंट ऑफ मीटिंग असं म्हटलं जातं. त्यासाठी आपण रेफरन्स वाचू. निर्गम याचा 33 अध्याय आणि 7 ते 11 वाचा. मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी व त्यास तो दर्शन मंडप म्हणू. कोणाला परमेश्वरापाशी काही विचारावयाचे असले म्हणजे तो छावणी बाहेर त्या दर्शन मंडपाकडे जाईल. असे होईल की जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जाईल तेव्हा सर्व लोक उठून आपापल्या तंबूच्या दारात उभे राहतात आणि तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याचकडे नजर लागली. मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारी उभा राहिला आणि परमेश्वर मोशेशी भाषण करी. त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सर्व उठून आपापल्या तंबूच्या दाराशी दंडवत होते. कोणी आपल्या मित्राशी भाषण करावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर भाषण करे. मोशे छावणीकडे परत येत असे तरी त्याचा सेवक नूनाचा पुत्र यहोशुआ हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत असे. आणि इथं आपल्याला सांगत आहे की जेव्हा निवास मंडप किंवा देवाचं पवित्र स्थान टॅबरनाकल जेव्हा तयार व्हायचं होतं, त्याच्या अगोदर मोशे काय करायचा की जिथे इस्रायल लोक राहत होते तिथून तो काही अंतरावरती जायचा आणि तंबू बांधायचा. आणि तंबू उभारल्यानंतर त्या तंबूमध्ये जाऊन तो काय करायचा? परमेश्वराशी भेटायचा. आणि परमेश्वर काय करायचा? त्या तंबूमध्ये येऊन मोशेला तो दर्शन द्यायचा. आणि इथं सांगत आहे की कोणाला परमेश्वराला काहीतरी विचारायचं असायचं तेव्हा ते काय करायचे? त्या दर्शन मंडपाच्या इथं सांगत आहे म्हणजे तो छावणी बाहेरील त्या दर्शन मंडपाकडे जाईल. जो मंडप किंवा जो तंबू होता त्या तंबूच्या जवळ जात असा आणि त्यानंतर परमेश्वर त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा. आणि पुढे सांगत आहे की जेव्हा मोशे त्या मंडपामध्ये प्रवेश करायचा तेव्हा मेघस्तंभ उतरून त्या मंडपाच्या दारामध्ये काय राहायचा? स्थिर होत होता. आणि जेव्हा असं व्हायचं तेव्हा इस्रायल लोक खूप भयभीत व्हायचे, ते घाबरायचे आणि ते काय करायचे? आपापल्या तंबूच्या बाहेरून बघायचे, कारण त्यांना खूप भीती होती की आपण जर तंबूच्या जवळ गेलो तर परमेश्वराचा तडाखा बसेल. त्यामुळे ते घाबरायचे. त्या आपापल्या तंबूच्या जवळच उभा राहून काय होत आहे याबद्दल ते सर्व पाहत असायचे. आणि पुढे सांगत आहे की जेव्हा तो मेघस्तंभ यायचा तेव्हा ते सर्व लोक काय करायचे? तिथं आपल्या स्वतःच्या तंबूच्या दाराजवळ दंडवत घालून ते परमेश्वराच्या पाया पडायचे. आणि पुढे सांगत आहे 11 वचन खूप सुंदर आहे की मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. हालेलुया. मित्र जसा एकमेकांच्या समोर बोलत असतो त्याप्रमाणे परमेश्वर त्या काळामध्ये परमेश्वर मोशेशी आमने सामने समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे परत जात असे तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुआ हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. आणि इथे यहोशुआचा पण उल्लेख आहे. यहोशुआ पण त्या मंडपामध्ये असायचा आणि त्यामुळेच मोशेच्या मृत्यूनंतर परमेश्वरानं इस्रायल लोकांची जबाबदारी कोणाला दिली? यहोशुआला जबाबदारी दिली. आणि अशा प्रकारचा तो दर्शन मंडप असायचा. दर्शन मंडप निवास मंडपात तयार होण्याच्या अगोदर एक तात्पुरती व्यवस्था मोशेने केलेली होती. तो तंबू बांधायचा आणि त्या तंबूमध्ये परमेश्वर त्याला काय करायचा? दर्शन द्यायचा. आणि परमेश्वराला जे काय सांगायचं आहे ते तो त्या लोकांना त्या दर्शन मंडपामधून परमेश्वर सांगायचा. म्हणून अशा प्रकारे ही प्रस्तावना आज आपण पाहिलेली आहे निवास मंडपाची आणि
दर्शन मंडपाच्या संदर्भामध्ये आणि त्याचप्रमाणे परमेश्वराच्या निवास मंडपाच्या संदर्भामध्ये. तर येणाऱ्या दिवसामध्ये आपण याचा डिटेल अभ्यास करणार आहोत. निवास मंडपामध्ये काही गोष्टी सुद्धा होत्या. सोन्याच्या कॅन्डल स्टँड होतं, दीपवृक्ष म्हटलं जातं, मेज होता, त्यानंतर गंगाळ होतं. ते कशाचं प्रतीक आहेत किंवा त्या कशासाठी सिम्बोलाइज असे आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही परमेश्वराला सांगायचं आहे, म्हणून त्या गोष्टी ठराविक उद्देशासाठी तिथं त्या ठेवण्यात आलेल्या होत्या. म्हणून तुम्ही सुद्धा याबद्दल अभ्यास करावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण पूर्ण निवासस्थानाबद्दल आपण शिकणार आहोत. हालेलुया. म्हणून निवासस्थान परमेश्वरानं कशासाठी केलेलं होतं, 4 उद्देश आज आपण पाहिलेले आहेत. की त्याला काय करावं, की पहिली गोष्ट की त्याच्यामध्ये निवास करावा. हालेलुया. आणि आपल्या सोबत त्यानं निवास करावा यासाठी परमेश्वरानं त्याची स्थापना केली. त्यानंतर आपल्याला भेटावं, आपल्याशी सहभागिता करावी यासाठी परमेश्वरानं ते पवित्र स्थान, परमपवित्र स्थान याची निर्मिती केली. आणि लोकांना आज्ञा देण्यासाठी, लोकांना परमेश्वर आज्ञा सांगायचा त्याच्यामधून, आणि त्याचप्रमाणे परमेश्वर लोकांशी बोलायचा. हालेलुया. आणि कसा बोलायचा, मोशेशी तो मित्राच्या नातेसंबंधामध्ये बोलायचा. जसा मित्र मित्राशी बोलतो त्याप्रमाणे परमेश्वर त्या काळामध्ये मोशेशी बोलायचा. परमेश्वर हे वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करू आणि या टॅबरनाकल किंवा निवासस्थानाबद्दल आपण परमेश्वराला प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा, आज आम्ही जी काय प्रस्तावना पाहिली आहे निवासस्थानाबद्दल, प्रभुदेवा तू निवासस्थान याची स्थापना केली की प्रभुदेवा तू आमच्याशी सहभागिता करावी. प्रभुदेवा तू आमच्याशी भेटावं, तू आमच्याशी बोलावं. परमेश्वरा प्रभुदेवा तू आमच्याशी प्रभुदेवा आम्हाला आज्ञा सांगाव्यात, आम्ही काय करावं, आम्ही काय करू नये यासाठी प्रभू तू आम्हाला सांगावंस. यासाठी त्या निवासस्थानाची तू स्थापना केली. प्रभुदेवा ते निवासस्थानाचं महत्व आमच्या जीवनामध्ये असू दे. परमेश्वरा प्रभुदेवा आम्ही नेहमी तुला भेटावं. प्रभुदेवा आम्ही नेहमी तुझ्याशी बोलावं. प्रभुदेवा आम्ही नेहमी तुझ्याशी सहभागिता करावी. परमेश्वरा प्रभुदेवा आम्ही नेहमी परमेश्वरा तुझ्या आज्ञाकडे कान द्यावं. परमेश्वरा प्रभुदेवा तू आम्हाला काय सांगत आहेस याकडं प्रभुदेवा आम्ही लक्ष द्यावं. आणि प्रभुदेवा आम्ही काळजीपूर्वक तुझ्या आज्ञेचं पालन करावं यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा निवासस्थानाचं महत्व प्रभुदेवा आमच्या जीवनामध्ये असावं. परमेश्वरा प्रभुदेवा ज्याप्रमाणे प्रभुदेवा इस्रायल लोक जेव्हा तो मेघस्तंभ त्या तंबूमध्ये उतरायचा तेव्हा ते लोक प्रभुदेवा भीतीनं परमेश्वरा तुला दंडवत घालायचे. प्रभुदेवा आमच्या मनामध्ये सुद्धा तुझ्याबद्दल अशाच प्रकारची भीती असावी. प्रभुदेवा आम्ही तुला प्रभुदेवा महिमा करावा, तुझं गौरव करावं. आणि परमेश्वरा आमच्या मनामध्ये प्रभुदेवा त्या परमपवित्र स्थानाबद्दल, पवित्र स्थानाबद्दल, तुझ्या निवासस्थानाबद्दल परमेश्वरा भीती असावी यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुमची कृपा असू द्या. प्रभुदेवा हे निवास मंडप प्रभुदेवा आम्हाला समजावा यासाठी तुम्ही आम्हाला सहाय्य करा. धन्यवाद देतो. ती स्तुती प्रशंसा करून सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन, आमेन. या वेळेमध्ये आपण दान आणि दशांश आपण प्रभूच्या भांडारामध्ये देणार आहोत. या वेळेमध्ये आपण एक गीत गाणार आहोत, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. हे गीत गाऊ आणि ते गीत गात असताना आपण आपलं दान दशांश आपण प्रभूच्या भांडारामध्ये देऊ आणि अशीच दान दशांश गोळा करेल. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरा उठना बैठना और मेरा उठना बैठना और चलना तुझे भाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं.
तू कामिल है मैं भी कमाल बनूं, बेमिसाल है तू मैं मिसाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं, बेमिसाल है तू मैं मिसाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं, दुनिया का नूर है यीशु, मेरी राहें सजाता रहे, दुनिया का नूर है यीशु, मेरी राहें सजाता रहे, मेरा उठना बैठना और मेरा उठना बैठना और चलना तुझे भाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जहाँ भाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जहाँ भाता रहे, मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरी सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरी सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, जब भी तुझे पुकारूं तेरा रूह मुझ में आता रहे, जब भी तुझे पुकारूं तेरा रूह मुझ में आता रहे, मेरा उठना बैठना और मेरा उठना बैठना और चलना तुझे भाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. या साक्षी आपण दानार्पणासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्यामध्ये नंदात आहे ते या दानदर्शनासाठी प्रार्थना करूया. Thank you, Lord. Thank you, Jesus. Amen. Amen. आपण सर्वजण उठून उभा राहू प्रभूच्या सानिध्यामध्ये. आपण प्रार्थनेमध्ये जाऊ, शेवटच्या प्रार्थनेमध्ये. आणि ज्याप्रमाणे आपण आज पाहिलेले की निवासस्थान त्याचे उद्देश आपण पाहिलेले आहेत आणि त्याचा मान सन्मान करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आज आपण निवासस्थानाबद्दल जर आपल्या मनामध्ये आदर आहे तर परमेश्वराचं सानिध्य आपल्या बरोबर असणार आहे. परमेश्वर आज आपल्या सर्वांच्या सोबत राहत आहे. त्यानंतर आपण नेहमी परमेश्वराला भेटण्यासाठी तयार असणार. हालेलुया. परमेश्वराला आपण भेटण्यासाठी कुठं कुठं जात असतो. आपल्या वैयक्तिक प्रार्थना असतील, आपल्या घरामध्ये आपण मंडळीमध्ये येऊन आपण परमेश्वराला भेटत असतो. म्हणून परमेश्वराला आपण भेटण्यासाठी आपण प्रयत्न करणार. आपण नेहमी चर्चला येणार, नेहमी भक्तीमध्ये सहभागी होणार. त्यानंतर परमेश्वराचं आज्ञा आपण ऐकणार. आपण आज्ञांचा आदर सन्मान करत आहे याचा अर्थ की परमेश्वराच्या निवासस्थानाबद्दल आपल्या मनामध्ये आदर आहे आणि परमेश्वर आपल्याशी
बोलणार. हालेलुया. परमेश्वर बोलतो. किती जणांचा विश्वास आहे? हात वरती करा. हालेलुया. परमेश्वर बोलतो. तर परमेश्वर किती लोकांशी बोललेला आहे? मागील आठवड्यामध्ये बोललाय का परमेश्वर कोणाशी? किती जणांशी? हात वरती करा. 3 लोकांशी बोला, बाकीच्यांशी नाही बोलला. याचा अर्थ की तुम्ही त्या निवासस्थानामध्ये गेला नाही, त्या निवासस्थानामध्ये जाऊन परमेश्वराची भेट घेतली नाही. जोपर्यंत आपण परमेश्वराच्या जवळ जाऊन बसणार नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याशी बोलणार नाही. जोपर्यंत आपण देवाचं वचन वाचणार नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याशी बोलणार नाही. ज्याप्रमाणे मी दररोज वचन पाठवत असतो प्रत्येकाला व्हॉट्सअपवरती. किती लोक वाचतात प्रामाणिकपणे? त्याद्वारे सुद्धा परमेश्वर काय करत असतो? परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. काही वेळेला परमेश्वर आपल्याला सुटेबल ते वचन असतं की आपण काय करावं? परमेश्वरामध्ये वाढावं यासाठी. म्हणून या सर्व काही गोष्टी आहेत. म्हणून परमेश्वर बोलतो, परंतु आपली ऐकण्याची तयारी पाहिजे. हालेलुया. आपली कशी असते? फक्त बोलण्याची तयारी असते. आपण मोठमोठ्या प्रार्थना करतो, आपण नेहमी परमेश्वराला गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु या सगळ्या गोष्टी आपण सांगत असताना हा सुद्धा महत्वाचा भाग आहे की आपण परमेश्वराचं ऐकावं. हालेलुया. लोकांच्याकडे ऐकण्यासाठी वेळ नाही, परंतु आज आपण ऐकण्यासाठी आपण वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून 4 उद्देश आहेत. परमेश्वर आपल्या बरोबर वस्ती करावा यासाठी त्यानं ते निवासस्थान बनवलं, आपल्याशी भेटावा. आज आपण किती वेळा परमेश्वराला भेटत आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. आपण देवाचं आज्ञा पालन करत आहे की देवाचा आत्मा जे सांगत आहे त्याप्रमाणे करणं. हालेलुया. देवाच्या आज्ञा, ह्यामधल्या आज्ञा आपल्या सगळ्यांच्या तोंडपाठ आहे, परंतु कधी कधी देवाचा आत्मा, देवाच्या पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, त्याद्वारे तो आपल्याला काही गोष्टीची प्रेरणा देत असतो. त्याचं सुद्धा आज्ञापालन आपण करायला पाहिजे. हालेलुया. कधी कधी देवाचा आत्मा सांगत असतो की जा आणि त्या व्यक्तीसाठी प्रार्थना कर. कधी कधी रात्रीचा आपण गडबडून उठतो आणि आपल्याला झोप लागत नाही. देवाचा आत्म्याला काहीतरी आपल्याला सांगायचं असतं. देवाचा आत्मा सांगत असतो की उठ आणि प्रार्थना कर. कधी कधी आपण रस्त्यावरून जात असताना कधी कधी काही लोक आपल्याला आठवतात आणि देवाचा आत्मा सांगत असतो की त्या व्यक्तीसाठी काय कर? प्रार्थना कर. कधी कधी देवाचा आत्मा सांगत असतो की त्या व्यक्तीला गरज आहे पैशाची, त्याला जा आणि त्याला काय कर? मदत कर. भरपूर काही गोष्टी देवाच्या आत्म्याद्वारे परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करत असतो. याचा आपण आज्ञापालन कदाचित करत असेल, परंतु जो देवाचा आत्मा आपल्याला दिलेला आहे त्या देवाच्या आत्म्याचं आपण आज्ञापालन करणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून नवीन करारामध्ये सांगत आहे की नेहमी देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चाला. हालेलुया. आपण नेहमी भावनेनं चालत असतो, आपण नेहमी आपल्या विचाराप्रमाणे चालत असतो, परंतु देवाचं वचन सांगत आहे की आत्म्याच्या प्रेरणेनं चाला. आत्मा जे सांगत आहे त्याप्रमाणे करा. आत्मा जे तुम्हाला प्रेरणा देत आहे त्याप्रमाणे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. म्हणून निवासस्थानाबद्दल आपल्या मनामध्ये जर आदर आहे, सन्मान आहे, तर आपण त्याला भेटण्यासाठी जाणार, परमेश्वराला भेटण्यासाठी जाणार, परमेश्वराचा आज्ञापालन करणार आणि परमेश्वर आपल्याशी बोलणार. हालेलुया. आज आपण विचार करूया की 2 मिनिटं की ज्याप्रमाणे भरपूर लोकांशी परमेश्वर बोललेला नाही, अशी कोणती कारण आहेत की देव माझ्याशी बोलला नाही. हालेलुया. आपण जर विचार करूया की आपल्या घरामध्ये समजा आता उदाहरणार्थ आमचं सोडून घेतो की मी आणि मन आहे आणि आम्ही एकत्र राहतो आणि आम्ही एकमेकांशी बोललोच नाही, तर आमचं दोघांचं लाईफ म्हणजे चांगलं असेल का? काही वेळेला आपण आपल्याला एकमेकांचा राग आल्यानंतर आपल्याकडे एकच उपाय असतो. तो उपाय कोणता? आपण बोलणं बंद करतो. बोलणं बंद केल्यानं प्रॉब्लेम्स वाढतात. म्हणून आपण जर परमेश्वर आपल्याशी बोलत नाही तर आपलं जीवन तसंच आहे. म्हणजे काय? परमेश्वर समोर आहे, आपल्या आजूबाजूला आहे, तेरी भी चूप मेरी भी चूप. हालेलुया. म्हणून परमेश्वर नेहमी बोलण्यासाठी तयार असतो. आपली ऐकण्याची वृत्ती पाहिजे. आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे की परमेश्वरा तू माझ्याशी
बोल. हालेलुया. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करू आणि आपण सर्वांनी प्रार्थना करू की परमेश्वरा मी तुला भेटण्यासाठी तू मला सहाय्य कर. परमेश्वरा मी तुझ्या आत्म्याचं ऐकण्यासाठी तू मला सहाय्य कर. परमेश्वरा तू माझ्याशी बोलण्यासाठी प्रभू मी तुझ्याशी बोलत असताना मी प्रभुदेवा तुला बोलण्यासाठी संधी द्यावं. परमेश्वरा मी तुझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं यासाठी प्रभू तू सहाय्य आणि मदत कर. धन्यवाद देतो प्रभू. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन आम्ही तुमच्या महान हातामध्ये देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभुदेवा तुझं अद्भुत काम होऊ दे परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही नेहमी तुला भेटावं. प्रभुदेवा तू आम्हाला भेटण्यासाठी तयार आहेस. प्रभुदेवा तू आम्हाला तुझ्या आज्ञा सांगण्यासाठी तयार आहेस. पवित्र आत्मा तू आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींच्या बद्दल प्रेरणा देण्यासाठी तयार आहेस. प्रभुदेवा तू आमच्याशी बोलण्यासाठी तयार आहेस. प्रभुदेवा तू आमच्यामध्ये निवास करण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी तयार आहेस. प्रभुदेवा आम्ही तुझ्या प्रभुदेवा उपासनेला प्रभुदेवा आम्ही तुझ्या प्रभुदेवा सानिध्याचा आदर करावा परमेश्वरा. आम्ही सुद्धा तुझ्याशी बोलावं. आम्ही सुद्धा तुझ्याशी प्रभुदेवा भेटावं परमेश्वरा. आम्ही सुद्धा प्रभुदेवा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रभुदेवा सर्व गोष्टी करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुमची कृपा असू द्या, दया असू द्या आणि तू प्रत्येकाला आशीर्वादित कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. आम्ही प्रभुदेवा तुझ्या निवास मंडपाचा प्रभुदेवा आदर करावा, सन्मान करावा यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. प्रभुदेवा मोशेशी प्रभुदेवा जसा मित्र मित्राशी बोलत आहे त्याप्रमाणे तू मोशेशी बोलत होता आणि तशाच प्रमाणे आज तू आम्हा प्रत्येकाशी बोलू इच्छित आहेस. प्रभुदेवा आम्हाला तुझं वाणी ऐकण्यासाठी कान दे प्रभुदेवा. आमचे आत्मिक कान उघड परमेश्वरा आणि प्रभुदेवा आम्ही तुझी वाणी ऐकावी. आम्ही प्रभुदेवा तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने चालावं यासाठी प्रभू तू सहाय्य मदत कर. धन्यवाद देतो. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आशीर्वादित करा आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव होऊ द्या. धन्यवाद देतो. तुझी स्तुती प्रशंसा करो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा ऐका पित्या. आमेन. आमेन. प्रभूची प्रार्थना करू की आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या गुन्ह्यासमोर सोडले आहे तसं आमच्या गुन्हे आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शात नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आता आणि सदा सर्व काळ इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत असो. आमेन. आमेन. प्रेस लॉर्ड. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.